लोक त्याच्या विरुद्ध उभे राहणं म्हणजे काय आनंद आहे का? संकट आहे ते. वैरी ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस संकट आमच्या समोर आहे. अहारोन संकटामध्ये सापडला. येशू प्रभू की संकटामध्ये अहारोन या ठिकाणी सापडला. आणि तुम्ही आणि पाहतो या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या जीवनात जर या ठिकाणी देवाचा अधिकार देवाने दिला आहे, देवाचं सामर्थ्य जर देवानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, तर जसं अहारोनाच्या काठीला अंकुर आलेले आहेत तसे देवाच्या लोकांना तुमच्या आणि माझ्या जीवनात देवाने जर तुम्हाला आणि मला निवडलं आहे, तर तुम्हाला आणि मला देवानं तुमच्या आणि माझ्या जीवनात हे सामर्थ्य दिलं आहे. त्याचं एक चिन्ह आहे. काय दिलं आहे? तुमच्या आणि माझ्या जीवनात संकट येऊ द्या, वादळ येऊ द्या, वारे येऊ द्या, दुःख येऊ द्या, अडचणी येऊ द्या, परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ द्या, पण लक्षात ठेवा याही परिस्थितीमध्ये देवानं तुम्हाला आणि मला सामर्थ्य दिलं आहे. आणि देवानं तुम्हाला आणि मला प्रभू येशूच्या नावात अधिकार पण दिलेला आहे. म्हणा सर्वजण आमेन. अहारोनावरती बायबल सांगते परीक्षा पण आली. एवढे लोक विरोधात गेले, 273 लोक. बायबल सांगते अहारोनाची परीक्षा आली. अहारोन एकटा पडला. देवाच्या सेवकावरती परीक्षा येत नाही का? इथं मोशेला लिहिले, इथं अहारोनाविषयी लिहिले. तो परीक्षात सापडला गेला. लोकांनी त्याची परीक्षा घेतली. या काळात ती मंडळी जर परीक्षा घेऊ शकते, विश्वासणारे ते देवाच्या मंदिरामध्ये काम करणारे लोक परीक्षा घेतात. आणि आज पण लोक देवाच्या सेवकाची परीक्षा घेत नाही. कोणती परीक्षा घेतील हे आम्हाला सांगता येत नाही, पण देवाच्या सेवकांना आणि निवडलेल्या मंडळीतल्या लोकांना सुद्धा परीक्षेतून संकटातून जावं लागतं. आपण आपले हात वर करायचे का? नाही नाही, माझ्यावरती परीक्षा आली ना, आता मला काही ते सहन होत नाही, मेलेलं बरं असं. देव असता तर कशाला परीक्षा आणल्या असत्या त्याने आमच्या जीवनावर? अरे इथं परीक्षा आणल्यात. कोणत्या निवडलेल्या पात्रांवर देवाने परीक्षा आणल्या नाही? बायबल मध्ये दाखवा मला. जर तुम्हाला आणि मला देवाने जर निवडलेला आहे, तर कोणते लोक तुमच्या घरातल्या विरोधात जातील हे मला सांगता येत नाही. आणि सुरुवात बायबल सांगता नेहमी घरातून. कुठून? वैरी बाहेर नाहीये, अंदर बैठे भाईजान. घरात वैरी चालू आहे. बायबलचं हे वचन आहे. लोक म्हणतात बाहेर